लाडकी बहीण योजनेबद्दल ही आत्ताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे. तर आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर पहा, लाडक्या बहिणींना आता 1,500 रुपयाऐवजी एकूण 2100 रुपये इतका हप्ता दिला जाणार आहे. तर 21 रुपये हा जो हप्ता आहे तो आपल्या लाडक्या बहिणींना कधीपासून दिला जाणार याची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ अर्ध्यात सोडू नका. तर तुम्हाला या बहीण योजनेबद्दल अतिशय महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, जेणेकरून आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला एक सबस्क्राईब पण करून घ्या. चला तर व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. तर पहा, लाडकी बहीण योजना, तर या योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार असं आपल्या सर्व लाडक्या बहिणींना वाटत होतं. तर असा प्रश्न राज्यातील लाडक्या बहिणींना पडलेला होता. मात्र आता लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी देणार याबद्दलची माहिती समोर आलेली आहे. तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार याबद्दल सविस्तर माहिती सांगितलेली आहे. तर पहा, लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो कितवा हप्ता आहे, तर तो 7वा हप्ता आहे. तर मला आत्तापर्यंत कमेंटमध्ये सांगायचं आहे की 6 हप्ते आपल्या कोणत्या लाडक्या बहिणीला मिळालेले नाहीत, ते तुम्ही मला पटकन कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. जर ज्या लाडक्या बहिणींना 6 हप्ते मिळालेले नाहीत त्या लाडक्या बहिणींना योग्य ते मार्गदर्शन आपण इथे करत आहोत. तर पहा, लाडक्या बहीण योजनेंना 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळणार का 2100 रुपये कधीपासून मिळणार याची माहिती आपण इथे पाहणार आहोत. तर पहा, 26 जानेवारीच्या आधी सर्व लाभार्थी महिलांना म्हणजेच पात्र आपल्या लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा जो लाभ आहे तो लवकरच मिळणार आहे असं अदिती तटकरे यांनी स्पष्ट केलेलं आहे. तर सर्व लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे. तर पहा, आदिती तटकरे मॅडम काय म्हणाले आहेत की लाडक्या बहीण योजनेचा जो डिसेंबर महिन्याचा म्हणजे जो 6वा हप्ता होता तो आपण 25 डिसेंबरला दिलेला होता. तर 25 डिसेंबरला ह्या 6व्या हप्त्याचा लाभ आपण दिला होता. तर 25 ते 30 डिसेंबर दरम्यान या 6व्या हप्त्याचं वितरण करण्यात आलेलं होतं. म्हणजेच 25 तारखेपासून 30 डिसेंबरपर्यंत आपल्या पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे आपण जमा करत आलेलो आहोत. टप्प्याटप्प्याने मित्रांनो हे पैसे जमा होत असतात. लक्षात घ्या, आज नाहीत आले तर उद्या येतील, उद्या नाहीत आले तर परवा येतील. असे सर्व पात्र महिलांना 5 ते 6 दिवसामध्ये पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जात असतात. तर लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा जो हप्ता आहे तो 26 जानेवारीला वितरित करण्यात येणार आहे. अतिशय महत्त्वाची आणि सर्व लाडक्या बहिणीसाठी ही आनंदाची बातमी असणार आहे की 26 जानेवारीच्या आधी आपल्या लाडक्या बहिणींना 7वा हप्ता जो आहे तो वितरित केला जाणार आहे. तर आपण इथे ही माहिती पाहणार आहोत की हा जो 7वा हप्ता आहे तो एकूण किती रुपयाचा असणार आहे, तर तो 1,500 रुपयाचा असणार आहे का 2100 रुपयाचा असणार आहे, अशी सर्व लाडक्या बहिणींना चिंता पडलेली आहे. तर अतिशय महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी इथे आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. तर पहा, आदिती तटकरे काय म्हणाले आहे, तर अर्थ खात्याकडून महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे. तर आर्थिक नियोजन जे आहे ते आपल्या अर्थ खात्याला प्राप्त झालेलं आहे. तर लाडक्या बहीण योजनेचा जो जानेवारी महिन्याचा लाभ आहे तो 26 जानेवारीच्या आधी देण्यास सुरुवात होईल. म्हणजे 26 जानेवारीच्या आधी द्यायला सुरुवात होईल आणि 26 जानेवारीला संपेल. म्हणजेच मित्रांनो 5 ते 6 दिवस अगोदर धरा. तर 26 जानेवारीच्या अगोदर म्हणजेच येत्या 2 दिवसात किंवा 3 दिवसात तुमच्या खात्यावर लाडक्या बहीण योजनेचा 7वा हप्ता हा जमा होणार असल्याचं स्पष्ट माहिती इथे समोर आल्याचं दिसत आहे. तर लक्षात घ्या, 3 ते 4 दिवसात या योजनेचा पैसा महिला लाभार्थीच्या खात्यावर जमा होतील. म्हणजेच मित्रांनो आत्ताच तुम्हाला सांगितलेलं आहे की 26 जानेवारीच्या आधी सुरुवात होईल म्हणत आहेत. म्हणजेच 3 ते 4 दिवसात, म्हणजेच बघा तुम्ही की 21 ते 20 तारखेला लाडक्या बहीण योजनेचा हप्ता तुमच्या खात्यावर यायला सुरुवात होणार आहे. तर ही आपल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी इथे असणार आहे. तर पहा, लाडकी बहीण योजना या योजनेसाठी लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. तर पहा, जानेवारीचा हप्ता मिळणार असं सरकारने तारीखच सांगितली. तर आताच आपण पाहिलेलं आहे की सरकारने जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची तारीख सांगितलेली आहे. तर महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कधी मिळणार याची माहिती सांगितलेली आहे. तर तो कधी मिळणार, तर 26 जानेवारीच्या आधी मिळणार. म्हणजेच 21 ते 20 तारखेपासून या हप्ता द्यायला, म्हणजेच या हप्त्याची आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर वितरित केला जाणार आहे. तर पहा,
आदिती तटकरे मॅडम यांनी एक अतिशय महत्त्वाची माहिती इथे आपल्याला सांगितलेली आहे. तर ती कोणती आहे? तर ती सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्कीच करायचा आहे. तर पहा, जानेवारीप्रमाणे फेब्रुवारी महिन्यातही ₹1,500 दिले जाणार आहेत आणि नवीन अर्थसंकल्प किंवा पुढच्या काळात ₹2100 देण्याचा आमचा प्रयत्न असेल, असेही आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. तर पहा की ज्यावेळेस आपल्या राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे त्यावेळेस ₹1,500वरून ₹2100 इतका हप्ता आपल्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे. तर तो कधीपासून मिळणार आहे याची माहिती स्पष्टपणे समोर आलेली आहे. अतिशय काळजीपूर्वक पहा. 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. पहा, 3 मार्चला अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. तर राज्याचा अर्थसंकल्प 10 मार्चला मांडला जाणार आहे. म्हणजेच आपल्या लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आहे. तर तेव्हा म्हणजेच मार्च महिन्यापासून ₹2100 हप्ता दिला जाईल अशी शक्यता वर्तवली आहे. पहा, शक्यता वर्तवली आहे म्हणजे सकारात्मक निर्णय इथे आपल्या सरकारचा झालेला आहे असं आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. म्हणजेच 3 मार्चला अर्थसंकल्प अधिवेशनाला सुरुवात होणार आहे आणि 10 मार्चला आपल्या राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहे. म्हणजेच मार्च महिना संपल्यानंतर 10 मार्चला अर्थसंकल्प मांडला की ₹2100 जो हप्ता आहे तो एप्रिल महिन्यापासून आपल्या लाडक्या बहिणीच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. तर ही अतिशय आनंदाची बातमी आपल्या लाडक्या बहिणीसाठी आहे. तर म्हणजेच येणाऱ्या एप्रिल महिन्यापासून आपल्या लाडक्या बहिणींना ₹2100 इतका हप्ता मिळणार असल्याची माहितीही आपल्या समोर स्पष्ट झालेली आहे. तर लाडक्या बहीण योजनेबाबत ज्या ज्या खोट्या अफवा पसरत आहेत त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदेसाहेब यांनी अतिशय सरळ आणि सोप्या भाषेत आपल्या सर्व लाडक्या बहिणींना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपल्या कोणत्याही लाडक्या बहिणींना घाबरवायची गरज नाही आहे. तर कोणत्याही प्रकारची पडताळणी इथे होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. तर आणि पहा, लाडकी बहीण योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाखो महिलांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे. या योजनेत अनेक अपात्र महिलांनी लाभ घेतला असल्याचा अंदाज वर्तविण्यात आलेला आहे. तर महिलांकडून पैसे सरकारकडून परस्पर काढून घेणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु ही चर्चा अतिशय खोटी आणि चुकीची आहे. तर त्याकडे कोणीही लक्ष देऊ नये अशा मंत्रिमंडळाने इथं सांगितलेलं आहे. तर लाडकी बहीण योजनेबाबत स्पष्टीकरण आदित्य तटकरे यांनी दिलेलं आहे की लाभार्थी महिलांकडून परस्पर पैसे परत घेणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. पहा मित्रांनो, आदित्य तटकरे मॅडम यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की ज्या ज्या महिलांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्या कोणत्याही महिलांकडून या लाभार्थी या लाभाचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणींना घाबरवायची गरज नाही आहे आणि कोणतीही लाडकी बहीण या योजनेमधून अपात्र देखील होणार नसल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे.